महाराष्ट्रात गुटखा बंदीचा कडक कायदा अस्तित्वात असताना सटाणा, कळवण, देवळा सीमा भागात रात्रीच्या अंधारात सुरू असलेली गुटखा तस्करी आणि त्यात तोतया पोलीस पथकांचा थरारक हस्तक्षेप हा केवळ कायद्याचा भंग नाही तर संपूर्ण यंत्रणेलाच उघडे पाडणारा गंभीर प्रश्न बनला आहे. कायद्याच्या नावाखाली खंडणी, मारहाण आणि जीवघेणे प्रकार घडत असताना खरे पोलीस कुठे आहेत हा प्रश्न आता केवळ लोकांच्या तोंडी नाही तर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. गेल्या आठवड्यात कळवण, देवळा, सटाणा सीमेवर घडलेला प्रकार याच वास्तवाचा भयावह नमुना आहे. गुजरातमधून गुटखा घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाचा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने पाठलाग करून विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक असल्याचे सांगत वाहन अडवले. गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तब्बल 25 लाखांची मागणी करण्यात आली. त्यानंतर 11 लाखात समझोता झाला. पण हा व्यवहार इथेच थांबला नाही. वाहतूक करणाऱ्याला गाडीत बसवून मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्या नावाने सुरू असलेला हा सिनेस्टाईल गुन्हेगारी थरार लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे. या घटनेने अनेक स्तरांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विना क्रमांकाच्या गाड्या, तोतया पोलिसांच्या टोळ्या आणि सीमा भागात मुक्तपणे फिरणारी ही तोतया पथके यांना कोणाचे संरक्षण आहे? हे केवळ गुन्हेगारांचे धाडस आहे की व्यवस्थेतील काही घटकांची मौन संमती? पोलिसांच्या उपस्थितीतच असे प्रकार वारंवार घडत असतील तर यंत्रणेची कार्यपद्धत आणि तिची प्रामाणिकता दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. राज्य शासनाने गुटखाबंदी लागू करताना युवा पिढीला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवण्याचा हेतू स्पष्ट केला होता. मात्र वास्तवात सटाण्यासारख्या शहरात पानटपऱ्यांपासून किराणा दुकानापर्यंत गुटखा सहज उपलब्ध आहे. ग्राहकांना महागड्या दरात पुड्या विकल्या जातात. तेच रिकामे पाऊच रस्ते व सार्वजनिक ठिकाणी चमकतात. तर शासकीय, निमशासकीय कार्यालय, बस स्थानकांच्या भिंतींच्या कोपऱ्यातील पिचकाऱ्यांमधून बंदीचा फोलपणा स्पष्ट दिसतो. बंदी कागदावर आणि गुटखा बाजारात अशी दुटप्पी स्थिती लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. अन्न व औषध प्रशासनाची भूमिकाही तितकीच प्रश्नांकित आहे. अधूनमधून धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले जाते, पण त्यानंतर पुन्हा त्याच वेगाने तस्करी सुरू होते. याचा अर्थ कारवाई ही सातत्यपूर्ण नसून केवळ दिखाऊ आहे असा संशय बळावतो. हप्ते संस्कृतीमुळे अंमलबजावणी यंत्रणा झोपेचे सोंग घेत आहे का हा सवाल जनमानसात ठसतो. पोलीस यंत्रणेतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे पोलिसांचा लांगून चांगुलपणा करणारी स्थानिक तरुणाई. तर काही जण पोलिसांची सख्य असल्याचे दाखवत बेकायदेशीर धंद्यांना संरक्षण देतात. याच छत्राखाली तोतया गट तयार होऊन अशा गुन्ह्यांना खतपाणी मिळते. पोलिसांचा धाक कमी होत चालल्यानेच अशा टोळ्यांचे धाडस वाढत आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. आज गरज आहे ती कठोर आणि पारदर्शक कारवाईची. सीमा भागात विशेष पथके नेमून रात्रीची गस्त कडक करणे, विना क्रमांकाच्या वाहनांवर जागेवर कारवाई, गुटखा पुरवठ्याच्या साखळीचा मुळापर्यंत शोध आणि पोलिसांचे नाव वापरणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करणे हे उपाय केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसले पाहिजेत. यासोबतच पोलीस विभागाने स्वतःच्या कार्यपद्धतीचा आत्मपरीक्षण करून विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. कारण प्रश्न केवळ गुटख्याचा नाही, प्रश्न आहे कायद्याच्या अधिपत्याचा. जर कायद्याच्या नावानेच गुन्हे घडू लागले तर सामान्य नागरिकाने कुणावर विश्वास ठेवायचा? कळवण, देवळा, सटाणा सीमा भागातील ही परिस्थिती राज्यासाठी इशारा आहे. जागे व्हा, अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा खरे पोलीस आणि तोतया यांच्यात फरक करणेच अवघड होईल. सटाणामध्ये तिसरा शनिवार आणि रविवार म्हणजेच महाबचत बाजार फक्त सिटी मॉल मध्ये. सर्व प्रकारच्या डाळींवरती थेट 10% पर्यंतची सूट. सर्व वॉशिंग साबण, कपड्यांचे 10% सूट आणि सर्व प्रकारच्या फेस वॉश वर तब्बल 20% पर्यंतची सूट. आणखी खास ऑफर, 1000 रुपयांच्या पुढील खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू. रोज बचत, रोज सूट. आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला सिटी मॉल. आजच भेट द्या सिटी मॉल, 60 फुटी रोड, सटाणा. अधिक ऑफरसाठी QR कोड स्कॅन करा किंवा कॉल करा 70 83 68 11 77. सिटी मॉल, बचतीचा खरा उत्सव.